सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ. तर चला सुरुवात करूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे लसूण, मिरची आणि जिरा आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि एका ताटामध्ये घेतलेला आहे ज्वारीचं पीठ. तर ज्वारीचं पीठ हे मी जास्त प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यात टाकायचं आहे 2 चमचा बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर मी ओवा क्रश करून टाकलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि इथं गाजर मी खिसून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे मिरची लसणाचं ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे मीठ आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे हळद आणि इथे मी थोडंसं टाकलेलं आहे आमचूर पावडर. हेही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आंबट चव आवडत असेल तर नक्की टाका किंवा लिंबूही पिळू शकता. त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी ओतून जसं आपण भाकरीचं पीठ करतो तसं सेम आपल्याला त्याच पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. आणि हे थालीपीठ बघा मळून झालेलं आहे पीठ आपलं प्रॉपर. आणि हे मी सेम आपण जसं भाकरी थापतो त्याचप्रमाणे मी हे थापून थालीपीठ केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला तेल लावायचं तर तेल लावू शकता किंवा तूपही लावू शकता. इथे मी तेल लावलेलं आहे आणि हे आपले थालीपीठ तयार आहे. थालीपीठ सोबत खाण्यासाठी मी बनवलं आहे कांद्याची चटणी. तर ही चटणी वेगळी आहे, साधी सोपी आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि शेंगदाण्याचं कूट, जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. त्याच्यात टाकलेलं आहे मीठ आणि तेल गरम करून त्याच्यात जिरा आणि लाल तिखटची फोडणी दिलेली आहे. आणि ही आपली चटणी तयार आहे. थोडीशी आंबट चव हवी असेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता. आणि ही कांदा चटणी तयार आहे आणि आपली ज्वारीच्या पिठाची थालीपीठ साधी आणि सोपी तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.